चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती। जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची आहे। ज्या माहितीच्या अनुसार आपण सर्वांनी आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये ही दुरुस्ती 100% करून घ्यायलाच हवी। मग जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो सध्या मात्र विचारायला लागलाय की पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्याच्या शेडमध्ये कोणती दुरुस्ती करून घ्यायला हवी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये दुरुस्ती करत असताना कोणकोणत्या गोष्टी या लक्षात ठेवायला हव्यात की ज्यामुळे पावसाळ्यात कोंबड्यांना पावसाचा कसल्याही प्रकारचा अजिबात त्रास होणार नाही। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये हा आमूलाग्र बदल 100% आपण करून घ्यायला हवा। कोंबड्यांच्या शेडची अशा पद्धतीनं पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्ती करायला हवी ज्यामुळे पावसाळ्यात कसल्याही प्रकारचा त्रास आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना होणार नाही। मग पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये आपण कशा पद्धतीनं दुरुस्ती करायला हवी, कोंबड्यांच्या शेडमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्ती करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सर्व प्रश्नांचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओसह आपण सर्वजण शेवटपर्यंत जोडलेले राहा, ज्यामुळे आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व यक्ष प्रश्नांची उत्तरे तर मिळतील, पण पावसाळ्यात कसल्याही प्रकारचा त्रास आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना अजिबात होणार नाही। बघा मित्रांनो, पावसाळा म्हटलं की विशिष्ट अडचणी घेऊन पाऊस हा येत असतो। आता आपल्या कोंबड्यांचा, शेडचा आणि पावसाचा काय सहसंबंध आहे तुम्हाला समजावून सांगतो। बघा मित्रांनो, जेव्हा दिवसा पाऊस पडतो त्यावेळेस आपल्या कोंबड्या आणि पिल्लं कुठे असतात तर ते शेडमध्ये असतात, आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला तर माहित आहे की आपल्या कोंबड्या आणि पिल्लांचा निवारा आणि निवासस्थान म्हणजे हा शेड असतो। आता पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येणाऱ्या रोगांचं जर प्रमाण नियंत्रणात ठेवायचं असेल तर काय करावं लागेल बरं? तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपला शेड हा कोरडा ठेवावा लागेल। जर आपल्या शेडमध्ये पाणी आलं, त्याच्यामुळं कोंबडीच्या शेडमधील धानाची तूस ओली झाली किंवा असणारा मुरूम ओला झाला किंवा कोंबड्याच्या शेडमध्ये ओलावा फुटला, तर याच्यामुळे तिथं जीवाणू त्या ठिकाणी जे आहेत ते मोठे होतात आणि या जीवाणूंमुळे आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती बॅक्टेरियल इन्फेक्शनने होणारे आजार येतात आणि यामुळे आपलं अतोनात नुकसान होऊन जाते। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे समजलं की बाबा पावसाळा आला म्हटलं की आपल्याला शेड हा कोरडा ठेवावा लागेल, आणि पावसाळ्यात शेड कोरडा ठेवणं अत्यंत जिकरीचं आहे, अत्यंत टेन्शनचं काम आहे। तर आज तुम्हाला समजावून सांगतो की आपण शेडमध्ये कोणती दुरुस्ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायला हवी ज्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या अडचणीपासून आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण होईल। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करू, आपल्या शेडची विभागणी 4 भागात करू। पहिला भाग वरची साईड, दुसरा भाग बाहेरची साईड, तिसरा भाग आतली साईड, चौथा भाग खालची साईड। आता तुम्हाला टप्प्याटप्प्यानं समजावून सांगतो की काय करायला हवं आणि सरते शेवटी सांगतो की याच्यामुळे काय फायदे होऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जी वरची साईड आहे, समजा तर वरच्या साईडला आता आपण काय करतो, तो उन्हाळा आहे म्हणून बऱ्याच माझ्या कुक्कुटपालक बांधवांनी काय केले, वर ऊसाची पाचट टाकली, कुणी कडब्याच्या पेंड्या टाकल्यात, कुणी तुराटा टाकल्यात, कुणी पराठ्या टाकल्यात, जे आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाटेल आणि जे आपल्याला जरा व्यवस्थित स्वस्तात उपलब्ध होईल ते आपण आपल्या हिशोबाने टाकून दिले।
आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्याला काय करायचं आहे. तर हे जे काय वर टाकलेले आपण ते सगळं आता काढून घ्यायचे. ओके. म्हणजे शेडच्या वरती पत्र्यावरती जे काय टाकले ते सगळं काढून घ्यायचे. नाही काढलं तर काय होते बघा, की धो-धो पाऊस कोसळतो. पाणी मग पत्र्यावरती त्या ठिकाणी राहते. पत्र्यांना छिद्र पडण्याची भीती गंजून आणि दुसरी गोष्ट याच्यामुळं काय होत असते, त्या ठिकाणी पाणी टिपकण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट की याच्यामुळं दुर्गंध पसरू शकते आणि डासांची पैदास वाढू शकते. म्हणून आपल्याला काय करायचं पहिली गोष्ट किंवा वर काय टाकलेलं असेल ते सगळं काढून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की बाबा आपण त्यानंतर काय करायचं वरच्या साईडला जे आपले पत्र आहेत त्यांचा उतार व्यवस्थित आहेत का बघा. ॲज अ स्लोप म्हणतो ना आपण. आपण कधी पण लक्षात घ्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी पत्रांना व्यवस्थित सेट आउट करून घेतो की ज्यामुळं जेव्हा पाऊस पडला तर सगळा पाऊस जो आहे तो पत्रावरती थांबायला नको, त्या ठिकाणी निघून जायला हवा. तर व्यवस्थित उतार आहे का ते बघून घ्या. कुठं कोणतं पत्र थोडंसं दबलं तर नाही ना हे बघून घ्या आणि ते व्यवस्थित करून घ्या. आणि एखादं पत्तर किंवा खूप खराब झाले किंवा त्याला खूप छिद्र पडलेलं असं पत्तर चेंज करून घ्या. त्याच्यानंतर काय मित्रांनो की त्या ठिकाणी आता काही पत्र जे आहेत ते चांगली असतात, 2-3 छिद्र त्याला निर्माण झालेली असतात, तर असं पत्र आपल्याला फेकून द्यायचं नाही. तर त्या ठिकाणी एम-सील आणून त्याला पॅकआउट करायचं आहे आणि खालच्या साईडनं काय करायचं आणि वरच्या साईडनं एम-सील लावा आणि एक ब्लॅक कलरची चिकटपट्टी भेटते जाड, ती वरून पण लावा आणि खालून पण तिथून लावून टाका. म्हणजे काय होईल पूर्ण सॉर्ट आउट होईल, कंप्लीट होऊन जाईल. तर असं केल्यामुळं तुम्हाला एक तर त्या ठिकाणी जे पाणी आहे ते थांबताना दिसणार नाही, दुर्गंध पसरताना दिसणार नाही आणि पाणी थांबलं नाही तर ते थेंब-थेंब पाणी आतमध्ये पडणार ते पण होणार नाही आणि एकही छिद्र न ठेवल्यामुळं आपला शेड वरच्या साईडनं अजिबात ओला होणार नाही. म्हणजे वरचं जे पाणी थेंब-थेंब पडून ओला होणार नाही. हे सर्वात महत्त्वाचं एवढं पहिले करा. आता त्याच्यानंतर तुम्हाला समजावून सांगतो की बाबा साईडनं काय करायचं आहे. तर लक्षात घ्या साईडनं ओसाडा येत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात प्रथम ज्यांच्याकडे ताडपत्री नाही त्यांनी ताडपत्रीची योजना करून सगळीकडून नवीन ताडपत्री लावून टाकायची. ही ताडपत्री प्रामुख्यानं काळ्या रंगाची असायला नको. इतर कोणताही रंग घ्या. मला वाटते पांढरा रंग आपल्यासाठी अत्यंत व्हॅल्युएबल या ठिकाणी ठरवू शकतो. ही ताडपत्री आणा. ताडपत्री आणल्यानंतर काय करा की फ्लेक्सिबिलेशन या ठिकाणी ठेवायला हवं. म्हणजे ताडपत्री व्यवस्थितपणे खाली गजाला बांधून टाका. जेव्हा वाटते की वातावरण मोकळे पावसाची शक्यता नाही तेव्हा त्या ताडपत्रीला आपल्या वरसुद्धा टाकता यायला हवं. जुनी ताडपत्री असेल थोडेफार छिद्र झाले असतील तर त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी काय करा सॉर्ट आउट करून घ्या आणि ते छिद्र बुजवून घ्या किंवा त्याला एखादं ठिगळ त्याला रफू करणं म्हणतात तसं करून घेऊ शकता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा त्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये पाणी यायला अजिबात नको. बघा आता आपण वरची साईड कंप्लीट केली, त्यानंतर आपण साईडची साईड पण कंप्लीट केली. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की बाबा खालून. तर बघा मित्रांनो खालून कोणता प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा आहे आपल्याला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की बाबा आपल्याकडे मुरूम आहेत तर आहे का? तर जर मुरूम असेल तर त्यावरती थोडा मुरुमाचा आणखीन थर द्यायला हवा. जर आपल्याकडे कोबा केलेला असेल तर फार उत्तम आणि कोबा नसेल केलेला तर तुम्ही फरशी टाकू शकत असाल तर फरशी पण टाकून घ्या. आणि त्याच्यावरती आवर्जून पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे त्या ठिकाणी धानाची तूस टाकायला पाहिजे. धानाची तूस बदलणं बंधनकारक आहे. कारण ही कोरडी तूस जर टाकली तर थोडाफार थेंब आले, पाऊस आला, ओसाडा आला किंवा ओलावा आला तर त्यामुळं ती तूस नवीन असल्यामुळे लगेचच कोरडी पडेल आणि त्याच्यावरती कोणत्याही बॅक्टेरियल इन्फेक्शनला वाढण्यासाठी सुव्यवस्थित जागा उपलब्ध होणार नाही. आता यानंतर आतल्या साईडचा विचार केला तर बाबा कसे पावसाळ्याचे दिवस आहेत तर शेडमध्ये आपल्या लाईटचं प्रयोजन व्यवस्थित आहे का बघून घ्या. लाईट वगैरे कोणतं होल्डर खराब झालं असलं तर ते टाकून घ्या. कारण कसं आहे माहिती आहे का, आता पावसाळ्यामध्ये सांगता येत नाही एखाद्या वेळेस काय होते की बाबा आपली कोंबडी पिल्लं भिजली तर त्यांना त्या ठिकाणी कोरडं करणं शक्य होत नाही आणि जर कोरडं नाही केलं तर मग त्यांच्यावरती रोगराईचं प्राबल्य वाढू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे लाईटची व्यवस्था करून ठेवायची. म्हणजे अचानक समजा पाऊस वगैरे पडला, कोंबडी पिल्लं भिजली तर त्या परिस्थितीमध्ये आपण लाईटच्या माध्यमातून त्यांना तात्काळ कोरडं करून घेऊ की ज्यामुळं जे आजाराचं एक त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, अडचणी व आजार येऊ शकते त्यापासून आपण त्यांची मुक्तता करू शकतो. तर अशा पद्धतीनं जर प्रयोजन केलं आणि जर अशा पद्धतीनं वरून त्यानंतर साईडनं आतून आणि खालच्या साईडनं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर गॅरंटीनं सांगतो काही अडचण तुम्हाला भासणार नाही. आता काही जणांचा एक प्रॉब्लेम आहे की त्यांच्या शेडवरती पावसाळ्यामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं तर CRDचं इन्फेक्शन येते. तर तुम्हाला सांगतो एक चूक माझे कुक्कुटपालक बांधव नेहमी करत आहेत
की त्यांचा शेड जो आहे तो म्हणजे त्याची खालची बाजू आणि शेतातील असणारी जी जमिनीची बाजू आहे ती समतल आहे, म्हणजे एकसारखी आहे. तर असं कधीच असायला नको. आपला जो शेड आहे तो जमिनीपासून कमीत कमी 1.5 ते 2 फूट उंचीवरती असायला पाहिजे. कशामुळं तर बघा, जर शेड हा जमीन लेवल असेल तर ओलावा आतमध्ये शिरू शकतो आणि त्याचा खूप त्रास होऊ शकतो. शिवाय घूस, मुंगूस, उंदीर हे त्या ठिकाणी जे आहे तर जमीन लेवल असणाऱ्या शेडमध्ये सहज प्रवेश करू शकतात. त्यामुळे जर शेड जमीन लेवल असेल तर थोडा मुरुम टाकून त्याला भरून घ्या. 1-1.5 फूट, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्यामध्ये या पत्रांना व अँगलला पाणी लागून ते गंजण्याची शक्यता असते. त्यामुळं काय करायचं की या ठिकाणी त्यांना कलर मारून टाका की ज्यामुळे ते गंजणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी काय करायला पाहिजे, या ठिकाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेडची दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं शेडची दुरुस्ती केली तर तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये आपला जो शेड आहे तो खालून वरून किंवा साईडने कुठूनही त्या ठिकाणी ओला होणार नाही. ओलावा त्याला फुटणार नाही आणि ना रहेगी बास ना बजेगी बासुरी. म्हणजे जर शेडच ओला झाला नाही तर मला सांगा, त्या धानाच्या तुशीवरती किंवा मुरुमावरती त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकतो का? नाही. मग बॅक्टेरिया तिथं वाढणार नसेल तर त्या ठिकाणी कोंबड्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकत नाही. तर कोंबड्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंच नाही तर आपली कोंबडी पिल्लं आजारी पडणार नाहीत आणि कोंबडी आणि पिल्लं आजारी पडलेच नाही तर आपलं पावसाळ्यात नुकसान हे अजिबात होणार नाही. तर बघा मित्रांनो, हा छोटासा बदल आहे. हा जर बदल आपण सर्वांनी योग्य रीतीनं केला आणि एक नॉर्मल खर्चामध्ये जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या शेडची दुरुस्ती करून घेतली तर मला वाटत नाही तुम्हाला काही टेन्शन या ठिकाणी या पावसाळ्यात येऊ शकते. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्यात आपण बघितलं की पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शेडची दुरुस्ती ही कशा पद्धतीनं करून घ्यायला हवी. याबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, कुक्कुटपालनाबद्दल काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन. बरेचसे माझे कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणतात की सर, आपलं मार्गदर्शन फार उत्तम असते पण योग्य वेळी व्हिडिओज आम्हाला प्राप्त होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला हवं की ज्यामुळे आम्हाला वेळोवेळी आपलं मार्गदर्शन हे प्राप्त होईल. तर बघा मित्रांनो, याच्यासाठी आपण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर होते. त्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणार वेदर बुलेटिन असते. तुम्हाला पुढच्या आठवड्यात काय होणार हे अगोदर सांगितल्यामुळे कोणतं त्या ठिकाणी प्रिकॉशन घ्यायचं, कोणता प्रतिबंध करायचा की ज्यामुळे कोंबड्यांवर व पिल्लांवरती आजार अजिबात येणार नाहीत. त्याचबरोबर शेवटचं सेगमेंट असते प्रश्नोत्तराचं. त्याच्यामध्ये आठवडाभरात जेवढी काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरंही दिली जातात. चुकून-मुकून एखादा प्रश्न इतर दिवशी पडला तर त्या परिस्थितीत दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान आपण लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. लक्षात घ्या, लखन सरांचा कॉल रेकॉर्ड होत असतो, म्हणून आपण या ठिकाणी पहिल्यांदा मेंबरशिप घ्यावी, ज्यामुळे तुम्हालाही कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. आता रायझिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तर बघा मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस फार सोपी आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. आपण सर्वांनी या क्रमांकावरती कॉल केला की इथं लखन सर फोन उचलतील. लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा, आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास काय म्हणतील की आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव व त्याचबरोबर पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या. म्हणजे जर आपण 84 21 82 62 62 वर पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की तुमची रजिस्ट्रेशनची पहिली प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय की मग लखन सर तुम्हाला काय करतील, माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील. जो नंबर आहे 82 65 0 88 460, म्हणजे 8265088460. मग याच्यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होऊन जाईल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊ शकतो या ठिकाणी परिपूर्ण.
या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिळणाऱ्या माहितीमुळे आपल्याला मुख्य 4 फायदे हे 100% होतात. पहिला फायदा, आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जो खाद्य खर्च आहे तो 80% पर्यंत कमी होतो. दुसरा फायदा, आपल्या कोंबड्यांवर व पिल्लांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण खूप जास्त गतीनं कमी होतंय. हे कशामुळं? तर आम्ही लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सगळी माहिती देत असतो आणि लसीकरण करून सुद्धा कोंबडी व पिल्लं जर आजारी पडले तर तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दलही माहिती पोहोचविली जाते, ज्यामुळं आपलं पिल्लू, आपली कोंबडी या ठिकाणी तंदुरुस्त राहते. त्यानंतर तिसरा फायदा जो आहे तर या ठिकाणी शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती मिळते, ज्यामुळं आपली पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होते. चौथा आणि शेवटचा फायदा की बाबा आपली कोंबडी, आपले कोंबडे, आपले पिल्ले आणि आपल्यापाशी असणाऱ्या अंडे यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन हे केलं जाते, ज्यामुळे विक्रीचं जे एक मोठं टेन्शन आहे ते बऱ्यापैकी हलकं होण्यास मदत होऊन जाते. तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. जर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा संपर्क साधा. लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62. आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्वांना सामील व्हायचं असेल तर कृपया करून आपण 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या. एवढी माहिती आपण पाठवली तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शेडमध्ये कोणती दुरुस्ती करून घ्यायला हवी. या व्हिडिओबद्दल काही मनात प्रश्न असतील तर विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.